आणि तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिल्या, परत कविता लिहिल्या? आतापर्यंत माझे जवळजवळ 7 ते 8 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यात 5 माझे स्वतःचे आहेत. पहिला पुस्तक आहे तहान कविता संग्रह, हा माझा पहिला कविता संग्रह आहे. दुसरा कविता संग्रह आहे तो झडप, माझे मित्र आहेत प्राध्यापक वासदा. तर ते कविता संग्रहामध्ये आदिवासींच्या व्यथा वेदना वारुदादांनी मांडल्या. जेव्हा मी तो कविता संग्रह वाचला, अरे ह्या वेदना मी पण मांडू शकतो माझे पेट सुरगाण्याच्या, म्हणून मी तो झडप कविता संग्रह लिहिला. अतिशय सुंदर कविता संग्रह आहे, आपले बोली पुस्तक आहे. आणि तिसरा पुस्तक लिहिला त्या आदिवासींचा लोकसाहित्य, नाशिक जिल्ह्यातील आदिवासींचा लोकसाहित्य आहे. आपली ही जी आदिवासी संस्कृती आहे ना, पूर्णतः लोकसाहित्यावर अवलंबून आहे. आता लोकसाहित्य म्हणजे काय, मग तुमची ते घांगरभक्ती, डाक गीता, पुरावरची गाणी, गौराईची गाणी, लग्नाची गाणी, तेलवनाची गाणी, हळदीची गाणी, ज्या ज्या आपण सण उत्सव साजरा करतो मौखिक पद्धतीने ज्या गीता सांगतो, ह्या लोकगीता याचा मी संग्रह केला ते आदिवासीच्या लोकसाहित्यामध्ये. मग त्या सगळ्या गौराईची गाणी आहेत, घांगरभक्तीची गाणी आहेत, डाक गीता आहेत, थाळ गाणं आहे, सगळे हळदीची गाणी आहेत, लग्नाची गाणी आहेत, सगळे आहेत. त्या तिसरा पुस्तक. आणि चौथा पुस्तक आहे पळसोड नावाची कादंबरी. आदिवासी माणसाची जीवन पद्धती ही आदर्श जीवन पद्धती आहे. सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत एकदम आदर्शवर जीवन जगत होतो. झोपायची, स्वयंपाकाची, म्हातारी कोतारी गोष्टी सांगायची, लहान लहान लेकरातून जाऊन बसायचे, किती छान दिवस होतं. ते सगळं जुनं दिवस मी कादंबरीत